तर शिवसेना ही ठाकरेंची नाही तर शिंदेंचीच असं विधानसभा निकालातून स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निकालामध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर भारी ठरले। विधानसभा निकालामध्ये शिंदेंना 57 जागा मिळाल्या आणि ठाकरेंना फक्त 20। 51 ठिकाणी ठाकरे शिंदेंचे उमेदवार थेट आमने सामने होते। शिंदेंची 36 ठिकाणी आणि ठाकरेंची 14 ठिकाणी बाजी पाहायला मिळाली। तर याच शिवसेनेसंदर्भातल्या थेट शिंदे विरुद्ध ठाकरे अशा झालेल्या सामन्याबाबतचे आणखी काही तपशील आपण बघूयात। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या समोरासमोरच्या लढतीमध्ये एकनाथ शिंदेंनी बाजी मारली। 51 ठिकाणी ठाकरे शिंदेंचे उमेदवार अगदी आमने सामने होते, जिथे शिंदेंनी 36 जागी तर ठाकरेंनी 14 जागी विजय मिळवला। उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अक्षरशः धुव्वा उडाला। उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना एकही जागा जिंकता आली नाही, कोकणात फक्त एक जागा मिळाली। शिंदेंना मुंबईमध्ये 6, ठाणे कोकणात 16, उत्तर महाराष्ट्रात 11 जागांवर विजय मिळवला। पश्चिम महाराष्ट्रात 7, मराठवाड्यात 13 आणि विदर्भातल्या 4 जागा शिंदेंनी जिंकल्या। ठाकरेंना मुंबईमध्ये फक्त 10, ठाणे कोकणात 1च आणि पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या 2 जागा मिळाल्या। उद्धव ठाकरेंना मराठवाड्यामध्ये 3 आणि विदर्भात 4 जागा जिंकता आल्या। शिवसेनेचे कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे बालेकिल्ले शिंदेंकडेच राहिले। उद्धव ठाकरेंचे मुंबईतले अंधेरी पूर्व, भांडूप, चेंबूर हे आमदार पराभूत झाले। एकनाथ शिंदेंचे मुंबईतील भायखळा आणि माहीमचे आमदार पराभूत झाले। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत। धनंजय, खरं तर सत्ता स्थापन जेव्हा झाली मागची, त्याच्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री शिंदे झाले, त्याच्यानंतर खरं तर शिवसेना कुणाची, ठाकरेंची, शिंदेंची, नेमका कुणाचा दबदबा, असे असंख्य प्रश्न विचारले जात असताना या निकालाने कुठेतरी त्याला उत्तर दिलं असं म्हणायचं, कारण आकडेवारी सुद्धा आपल्या समोर आहे। रिद्धी, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर फक्त आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाही तर याआधी जर आपण पाहिलं तर लोकसभेला जे निकाल लागले त्यावरून सुद्धा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सेनेपेक्षा काहीच्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते की खासदार सगळ्यात जास्त आम्ही निवडून आणले, त्यामुळे तेव्हापासूनच त्यांचं म्हणणं होतं की खरी शिवसेना ही आमची आहे। आता विधानसभेचा निकाल लागला, त्यामध्ये 51 जागा या लढवल्या गेल्या आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर 51 ठिकाणी खरं तर आमने सामने लढत झाली असं आपण म्हणू शकतो। आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 36 ठिकाणी हे शिंदेचे शिवसेनेचे आमदार जे आहेत ते विजयी झाले, तर फक्त 14 ठिकाणी जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळालेलं पाहायला मिळालं। त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला रिद्धी तर त्या ठिकाणी पार शिवसेनेचा धुवा उडालेला पाहायला मिळाला ठाकरेंच्या। कोकणात सुद्धा एकच जागा, म्हणजे ज्या ठिकाणी कोकण हा बालेकिल्ला म्हटला जात होता त्या ठिकाणी एकच जागा जी आहे ती या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची आलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्याचबरोबर विदर्भात फक्त 4 जागा आहेत आणि अशा प्रकारे ज्या जागा आहेत त्या कमी होत गेल्या। फक्त जर एक कल आपण पाहिला तर मुंबईने तशी ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिलेली पाहायला मिळाली। मुंबईकर हे कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून होते, कारण की मुंबईत 10 जागा ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्या मानाने 6 जागा ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये आलेल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या, त्यामुळे दोन्ही ठिकाणी आपापले मतदारसंघ हे शिवसेनेला राखता आलेले आपल्याला पाहायला मिळाले। आता या सगळ्यामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरी शिवसेना कोणाची यावरून दावे प्रतिदावे होत आले। हा सगळा विषय न्यायालयात प्रलंबित आहे, मात्र आता या विधानसभा निवडणुकीच्या नंतर खरी शिवसेना ही शिंदेचीच असं जे आहे ते चित्र कुठेतरी समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर एकीकडे धुवा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा उडालेला असताना शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी घवघवीत यश हे मिळताना पाहायला मिळते। खऱ्या शिवसेनेच्या याच्यामध्ये जर विचार केला तर शिंदे विरुद्ध ठाकरे असा जो थेट सामना अनेक ठिकाणी आपण राज्यभरात बघितला, तिथे विशेषतः शिंदेंनी जर सरशी केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर या निकालाचा थेट सामना झालेल्या आणि शिंदेंनी जिंकलेल्या जागांचा परिणाम आगामी ज्या निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथे सुद्धा पाहायला मिळू शकतो। त्याचा कुठेतरी हा फॅक्टर तिथे परिणामकारक ठरेल का? पडू शकतो, कारण की ज्याप्रमाणे आपण लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेचा निकाल पाहिला, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी ज्या प्रकारे दबदबा हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो शिंदेच्या शिवसेनेचा, त्यामुळे कुठेतरी जर आपण पाहिलं तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिथे सुद्धा हा फॅक्टर जो आहे तो बदलू शकतो, कारण की ज्या योजना असतील, ज्या प्रकारे जे नेरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आपण म्हणू शकतो, ज्याप्रमाणे मतदारसंघात पोहोचण्यात आलेला आहे
हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीत, पालिकेच्या निवडणुकीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा बदल पाहायला मिळू शकतो. दुसरीकडे जर आपण पाहिलं रिद्धी तर ठाकरेंच्या शिवसेनेचा नेहमीच महापालिकेवर दबदबा राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. मुंबईत जर पालिका तर ती शिवसेनेच्या हाती, एक हाती सत्ता जी आहे ती शिवसेनेकडे असलेली आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र यावेळेस या एक हाती सत्तेला खिंडार पडू शकतं, कारण की राज्यात सुद्धा भाजपचं सगळ्यात मोठ्या प्रमाणात संख्याबळ आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पालिकेला सुद्धा मोठ्या संख्येने जे आहेत ते भाजपचे उमेदवार उतरवले जातील. त्याचबरोबर शिंदेचे उमेदवार असतील. म्हणजे शिवसेनेत अर्थात फूट पडली, त्यामुळे शिवसेनेचा मतदार हा मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तो या निवडणुकीनंतर कशा प्रकारचा कल देतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सोबत अजित पवार हे सुद्धा आहेत. त्यामुळे युती जी आहे ती आता स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या युतीमध्ये लढते का वेगवेगळ्या स्वबळावर लढते, हे सगळी स्वबळावर लढते की युतीत हे पाहण्याबरोबरच नेमकं किती जागा जिंकते हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असेल. धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.